जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। ट्रायबल ॲडव्हायझरी कौन्सिलची बैठक घेण्यात यावी यासह विविध मागण्यांसंदर्भात आदिवासी संघटनांचे नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 28 जूनपासून आंदोलन सुरू। जून 29 रोजी दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच। आंदोलनास बिरसा फायटरसह नंदुरबार जिल्हा महिला काँग्रेस पक्षाकडून पाठिंबा। ट्रायबल ॲडव्हायझरी कौन्सिलची बैठक घेण्याबाबत नंदुरबार जिल्हा परिषदेचे नवापूर तालुक्यातील रायांगण गटाचे जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली 28 जून 2024 पासून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनास आज दुसरा दिवस असून दुसऱ्या दिवशी हे आंदोलन हे कायम होते। महाराष्ट्राच्या क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न ज्वलंत असून स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत ते सुटलेले नाहीत। त्या अनुषंगाने ट्रायबल ॲडव्हायझरी कौन्सिलची बैठक नियमानुसार घेण्यात यावी, अन्यथा नुकतेच सुरू होणारे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व न्याय हक्कासाठी 28 जून 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वार परिसरात आंदोलन हे शांततेच्या मार्गाने सुरू करण्यात आले आहे। जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले असून आज दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या या आंदोलनास बिरसा फायटर तसेच महिला काँग्रेस पक्षातर्फे या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला आहे। आंदोलनातील प्रमुख मुद्दे आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट कायदा पारित करणे, कायद्याची आजतागायत काटेकोररित्या शासन स्तरावर अंमलबजावणी झाली नसल्यामुळे भारतीय संविधानातील 5व्या अनुसूची विनालंब अंमलबजावणी करण्यात यावी। चोपा विधानसभा आमदार लता सोनवणे बोगस आदिवासी असल्यामुळे त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व विधानसभेचे सदस्यत्व तात्काळ रद्द करण्यात यावे। नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे आदिवासींचा तेजस्वी इतिहास जागरूक ठेवण्यासाठी नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयाला आदिवासी क्रांतिकारक करजनसिंग उर्फ खाजा नाईक यांचे नाव देण्यात यावे। आदिवासी विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन हे आदिवासींच्या विकासाच्या बजेटमधून न देता महाराष्ट्रातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या धर्तीवर देण्यात येण्याचा लेखी आदेश पारित करावा। महाराष्ट्र शासनाने जनजाती वनबंधू वनवासी या नावाने दिलेल्या शासकीय योजनांची नावे रद्दबातल करून त्या जागी आदिवासी या शब्दाचा वापर करण्याचे आदेश पारित करावेत। महाराष्ट्र शासनाने 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी व आदिवासी क्रांती दिवस अथवा गौरव दिवस साजरा करण्याचा शब्दप्रयोग कायमस्वरूपी बंद करण्यात यावा। ट्रायबल ॲडव्हायझरी कौन्सिलच्या बैठकीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग व प्रोसिडिंगचे संपूर्ण इतिवृत्ताच्या प्रती जनहितार्थ सार्वजनिक करण्यात याव्यात। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ या कायद्याची काटेकोररित्या प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात यावी। सुप्रीम कोर्टाने बोगस आदिवासींना खऱ्या आदिवासींच्या जागा भरण्यासाठी दिलेल्या 6 जुलै 2017च्या निकालाची अंमलबजावणी करण्यात यावी। नंदुरबार येथील मुलींचे भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण केंद्रे ERTC आदिवासी विकास विभागाच्या गलथान कारभारामुळे बंद पाडलेले आहेत, ते पूर्ववत सुरू करण्यात यावे। आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जीवघेणे असलेले DBT योजना व शासकीय आश्रमशाळेची सेंट्रल किचन शेड योजना तात्काळ बंद करण्यात यावी। शासकीय आश्रमशाळेत अनेक वर्षांपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती कायद्यानुसार करण्यात आलेली नाही, तसेच इतर शासकीय व निमशासकीय विभागांतही शासन स्तरावर करण्यात आलेली नाही। त्या रिक्त जागा कायद्याचा अवलंब करून भरण्यात यावा। अनुसूचित जमातीचे वैधता व अवैध प्रमाणपत्र निर्गमित केलेल्या अर्जदारांची नावे सार्वजनिक करण्यात यावीत। आदिवासींचा जलद गतीने विकास व्हावा त्यासाठी आदिवासी समाजाची माहिती व जाणकार असलेल्या अनुभवी IAS दर्जाच्या अधिकाऱ्यांची प्रकल्प अधिकारी या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात यावी व त्या अधिकाऱ्यांना अतिरिक्त पदाचा दुसरा प्रांत अधिकारी म्हणून महसूल विभागाचा पदभार देण्यात येऊ नये। नंदुरबार जिल्ह्यातील क्षेत्रात अंगीकृत असलेल्या सर्व आरोग्य सेवा संस्थांचे इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्डच्या गाईडलाईनच्या अनुषंगाने सर्वेक्षण करावे व सर्वेक्षणाचा अहवाल जनतेच्या माहितीकरिता प्रसारित करावा, तसेच त्यातील त्रुटी कर्मचारी व सुविधा यांचा अभाव तात्काळ दूर करून भारत सरकारच्या इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्डमध्ये नमूद केलेल्या गाईडलाईननुसार जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यात यावी। जिल्ह्यातील कुपोषण
बालमृत्यू व बांबू ॲम्ब्युलन्स पासून त्यामुळे कायची सुटका होईल, तसेच सदर रिक्त असलेल्या जागा या कायद्यानुसारच भरण्यात याव्यात। उकाई धरणाच्या बाबतीत गुजरात व महाराष्ट्र राज्याच्या झालेल्या संयुक्त करारानुसार उकाई धरणातून लिफ्टद्वारे 5 टीएमसी पाणी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यात यावे। नंदुरबार जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाने शेतीच्या सिंचनासाठी अनेक वर्षांपासून ठिकठिकाणी पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधलेले आहेत, परंतु पाटबंधारे विभागाच्या गचाळ व नियोजनशून्य कारभारामुळे पाटचऱ्या मात्र काढलेल्या नाहीत। त्या पाटचऱ्या काढण्यात याव्यात व काही ठिकाणी बंधारे अपूर्ण अवस्थेत आहेत ते पूर्ण करण्यात यावेत। तसेच काही ठिकाणी अनेक वर्षांपासून पाईपलाईन तुटलेल्या आहेत त्या नवीन टाकण्यात याव्यात व शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी पाण्याची कृत्रिम टंचाईपासून मुक्तता करण्यात यावे। नंदुरबार जिल्ह्यातील अधिकृत वनतिक्रमण धारकांना शेती करण्यासाठी शासनाने अधिकृत प्रमाणपत्रे दिलेली आहेत, परंतु वनविभागाकडून शेतात शासकीय योजनांद्वारे मिळणारी नवीन विहीर खोदकामासाठी व त्या विहिरीवर शेतीच्या सिंचनाकरिता विद्युत मोटार बसविण्यासाठी विद्युत पोल टाकण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून ना हरकत दाखले देण्यात येत नाहीत, ते दाखले देण्यात यावेत। तसेच शेतीसाठी आंतरमशागत करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करण्यासाठी अडथळा आणतात व अतिक्रमणधारकांची उभी पिके नष्ट केली जातात, त्याला कायमचा प्रतिबंध करण्यात यावा। तसेच अधिकृत वनपट्टेधारकांना राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज उपलब्ध करून देत नाही, त्यांना सुद्धा नियमानुसार पीक कर्ज उपलब्ध करून द्यावा व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 159(1) मधील तरतुदीनुसार निबंधकाच्या पूर्व परवानगीशिवाय व व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 तील तरतुदीप्रमाणे परवाना घेणे अनिवार्य केले असताना पूर्व परवानगी न घेता व जिल्ह्यातील गावे क्षेत्रात येत असून सावकारी करण्यासाठी विविध ग्रामपंचायतींचा ग्रामसभांचा ठराव न घेता जिल्ह्यात अनेक खाजगी फायनान्स कंपन्यांकडून अव्वाचा सव्वा अवाजवी चक्रवाढ व्याज अशिक्षित आदिवासी कर्जदारांकडून पठाणाकरवी केली जाणारी बेकायदेशीर वसुली शासन स्तरावर पूर्णतः पायबंद घालण्यात यावी। अशा सर्व मागणीसाठी 28 जून 2024 पासून पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत व त्यात जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत सुरूच राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांनी सांगितले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। सगळ्यांना नमस्कार, जय आदिवासी। आमचा आज धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। कालपासून आंदोलन चालू केलं होतं आणि आदिवासी समाजासाठी, सकल आदिवासी समाजासाठी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या या विधिमंडळामध्ये मागण्या मान्य झाल्या पाहिजे या अनुषंगाने हे आमचं धरणे आंदोलन चालू केलेलं आहे आणि त्यासाठी विविध संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे। त्याबद्दल त्या संघटनांचं जाहीररित्या मी आभार मानतो। इथं आमच्याजवळ बसलेल्या चौधरीताई आहेत, त्यांनीसुद्धा त्या महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष आहेत, त्यांनीसुद्धा पाठिंबा दिला, त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो। आमचं बिरसा फायटर्स जे पावरादादांचं आहे, सुशील कुमार पावरादादा यांचंसुद्धा मनापासून आभार मानतो, त्यांनीसुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि फोनवरनं विविध संघटना आहेत त्यांनीसुद्धा पाठिंबा दर्शवलेला आहे। ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यापैकी या आदिवासी समाजामध्ये जे क्रांतिकारक होऊन गेले, ज्यांनी इतिहास रचला, अशा क्रांतिकारकांचं सुद्धा कुठंतरी स्मरण झालं पाहिजे, कुठंतरी त्यांच्या नावाचा उजाळा झाला पाहिजे। या अनुषंगाने आमच्या प्रमुख मागणींमध्ये आमची एक मागणी आहे की आमचे जे खाजा नाईक उर्फ करजन सिंग नाईक आहेत, यांचं नाव हे या नंदुरबार जिल्ह्यातील जे महाविद्यालय झालेलं आहे, जे मेडिकल कॉलेज झालेलं आहे, त्या मेडिकल कॉलेजला त्याचं नाव देण्यात यावं अशी आमची एक प्रामुख्याने मागणी आहे। जेणेकरून त्याला जर नाव मिळालं तर कुठंतरी नंदुरबार जिल्हा ओळखला जाईल। आजपर्यंत नंदुरबार जिल्ह्याला कुठेही रस्त्याला किंवा कुठल्याही प्रशासकीय इमारतीला आमच्या क्रांतिकारकांचे नावं नाही, दुर्दैव आमच्या क्रांतिकारकांचे पुतळेसुद्धा आमच्या जिल्ह्यामध्ये नाहीत। तर त्या अनुषंगाने कुठं समाजाला ही जाण व्हावी, समाजाचा इतिहास हा जनतेसमोर यावा, तरुण पिढीला कळवा, हा एक त्या मागचा उद्देश। आणि दुसऱ्यात एक अजून महत्त्वाचा मुद्दा आम्ही त्याच्यामध्ये घेतलेला आहे की जी नंदुरबार जिल्ह्यामध्ये
मुला मुलींना पोलीस प्रशिक्षणाचं एक केंद्र असतं, पोलीस प्रशिक्षण केंद्र हे अगोदर दिलं जातं, त्याला PRTC म्हणतात. त्या PRTC केंद्र हे काही कारणास्तव आदिवासी विभागाने बंद केलेलं आहे. ते जर पूर्ववत जर चालू झालं तर ग्रामीण भागातील आदिवासी मुला मुलींना त्याचं प्रशिक्षण घेता येईल आणि त्यांना या शासनाच्या सेवेमध्ये, देशसेवेमध्ये त्यांना सुद्धा जाता येईल. आज जर ज्वलंत उदाहरण बघितलं तर आज तुम्ही नंदुरबारला जर बघितलं आहे, नंदुरबार रस्त्यावरती जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्याच बाजूला SP ऑफिस आहे. त्या ठिकाणी प्रशिक्षण चाललेलं आहे, पोलीस भरतीचं प्रशिक्षण चाललेलं आहे. पोलीस भरती त्या ठिकाणी मुला मुलींची होत आहे. पण दुर्दैव एवढं की या ठिकाणी जर ट्रेनिंग सेंटर झालं असतं तर अजून आमच्या आदिवासी मुला मुलींना त्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन त्याच्यामध्ये सहभाग नोंदवता आला असता असं आम्हाला वाटतं. आणि अशा असंख्य मागण्या आहेत त्या शासनाने मान्य कराव्या एवढीच या निमित्ताने विनंती करतो. जय जोहर, जय आदिवासी.